नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झालेला आहे। कारनं 2 जणांना चिरडलेलं आहे आणि यामधील एकाचा जागीच मृत्यू झालाय। आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झालेला आहे। अपघातात ओम भालेराव याचा जागीच मृत्यू झालाय। मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर ही घटना घडली आहे। अपघात झाला तो रात्रीच्या वेळी झालेला अपघात आहे। अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं। पोलिसांनी अटक केलेली नाही, आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि या सगळ्या याची गुन्ह्याची चौकशी पोलीस करतायत। जोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही, नेमका कोण दोषी आहे हे जर पोलीस शोधत नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल। मला असं वाटतं की कोणीही रॅश म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ॲक्सिडेंट्समध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे। रॅश ड्रायव्हिंग आत्ता पोर्शची जी केस आहे ती पण पूर्णपणे आपल्याला अजून त्याच्यात क्लॅरिटी आलेली नाही आहे। ब्लड सॅम्पल ज्या पद्धतीने मिक्सिंग झाले, अनेक गोष्टी त्या पोर्शच्या केसमध्ये, आणि आज ही कालची घटना तुमच्याच चॅनल्सवर मला सकाळी बघायला मिळाली। त्यामुळे अतिशय भयानक आणि खूप कॅज्युअल अप्रोच जो गृह मंत्रालयाचा आहे त्याच्यामुळे लोकांचा गृह मंत्रालयावर, पोलिसांवर नाही, जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे। मग ड्रग्ज असू दे, हिट अँड रन केस असू दे, अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे, मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे, वर्दीची भीतीच आज राहिली नाही असं अनेक समाजाच्या घटकांमधून दबते आवाज ऐकायला मिळतात।